मत। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाने सांगली शहरातील 3 तर मिरज शहरातील एका मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे। तर मिरज शहरातून 30 लाखांची थकबाकी वसूल केली आहे। महापालिका क्षेत्रात थकबाकीदारांवर जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे। आयुक्त सत्यम गांधी यांनी जप्तीची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी विभागाची पथके केली आहेत। गेल्या 3 दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे। शुक्रवारी घरपट्टी विभागाने थकीत कर वसुली मोहीम तीव्र करून सांगली विभागात 3 तर मिरज विभागातील 1 मिळकत जप्तीची कारवाई केली। तर मिरज विभागाकडील 30 लाख रुपये थकबाकी वसूल केली आहे। या कारवाईत अनीस मुल्ला, सहाय्यक आयुक्त कर अधीक्षक वाहिद मुल्ला, मोहन कलगुडगी, जप्ती अधिकारी शिवाजी शिंदे, आरिफ तांबोळी, राजरतन चव्हाण, निखिल चोपडे, विनायक खैरमेडे आदी जण उपस्थित होते। राजाराम बापू सहकारी बँकेच्या माध्यमातून इस्लामपूर येथील न्यायालयासमोरील मुख्य चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा दिमाखदार पुतळा उभा करू अशी घोषणा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केली आहे। आमदार पाटील यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे। मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने जयंती महोत्सव समिती स्थापन करून जयंतीच्या रात्री कचेरी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। आज 8व्या दिवशी गोड समारोप झाल्याने कार्यकर्त्यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केलाय। पाटील म्हणाले, राजाराम बापू सहकारी बँक आजच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देईल। त्यांच्या मंजुरीनंतर बँक आपणा सर्वांना विश्वासात घेऊन स्वनिधीतून हा पुतळा उभा करेल। त्यासाठी वर्गणी अथवा कोणाकडे हात पसरणार नाही। पूर्वी आपल्याकडे नगरपालिकेची सत्ता होती, त्या काळात आपण कचेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारलाय। अण्णाभाऊ साठे हे आपल्या तालुक्याचे भूषण आहेत, ते तुमचे आमचे दैवत आहेत। त्यांच्या नावलौकिकास साजेसा असा पुतळा उभा करू। शिक्षकांच्या मागणीसाठी सांगली महापालिका शाळेतील चाचणी परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बहिष्कार घातल्याचा प्रकार घडलाय। महापालिकेच्या 17 नंबर उर्दू शाळेमध्ये 250 पटसंख्या असताना केवळ 4च शिक्षक उपलब्ध आहेत। 2 वर्गात 1 शिक्षक अशा पद्धतीने मुलांना शिक्षण देण्यात येतं, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। त्यामुळे शिक्षक मिळावे अशी मागणी वारंवार करून देखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त पालकांनी थेट शाळेत आजपासून सुरू झालेल्या चाचणी परीक्षेवर बहिष्कार घातला। परीक्षा न देताच पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना परत नेले। जोपर्यंत शाळेसाठी शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत परीक्षा देणार नाही अशी भूमिका पालकांकडून घेण्यात आली आहे। जिल्ह्यात जुलैपर्यंत 626 कोटी जीएसटी महसूल जमा झाला असून गतवर्षापेक्षा 16% वाढ झाली आहे। जुलै महिन्यात जीएसटीचं कलेक्शन 116 कोटी झाल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले। गतवर्षीपेक्षा जुलैपेक्षा यंदा 3% वाढ झाली आहे। मागील आर्थिक वर्षातील 1436 कोटींच्या जीएसटी महसूल वसुलीनंतर आता जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात पहिल्या 4 माहीत 31,000वर करदात्यांकडून चांगला जीएसटी महसूल जमा झालाय। एप्रिल ते जुलै 2025 मध्ये 626 कोटींचं संकलन झालंय। जुलैमध्ये जीएसटीचं कलेक्शन 116 कोटी असून मागील आर्थिक वर्षाच्या जुलै 2024चा महसूल 113 कोटी महसुलापेक्षा आता जीएसटीत सुमारे 3 कोटी म्हणजे 3% वाढ झाली आहे। राज्यात 18.78 लाख करदाते नोंदणीकृत असून एप्रिल ते जुलैपर्यंत जीएसटीचा महसूल 1,34,319 रुपये इतका आहे। गेल्या गतवर्षीच्या एप्रिल ते जुलै 2024 महिन्याच्या तुलनेत 9.80% जादा कर संकलन झाले। जिल्ह्यात वाहनांचे सुट्टे भाग, स्टार्च, साखर, मोलासिस, इथेनॉल, सोने चांदी, दागिने, दुग्धजन्य पदार्थ, वाहन विक्री या वस्तू, तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत आणि जलसिंचन ठेकेदार, शीतगृहे, कमिशन एजंट आदी सेवा यांच्या पुरवठादारांचे मोठे योगदान कर महसुलात दिसत आहे।
सांगली शहरातील सिव्हिल हॉस्पिटल जवळील मेडिकल फर्म कराराने चालवताना अफरातफर करून तब्बल 41,27,314 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। याबाबत फर्म चालक अर्चना सम्राट माने यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संशयित सविता दिनेश जाधव, त्यांचा पुतण्या विराज विनेश जाधव या दोघांवर गुन्हा दाखल झालाय। अर्चना माने यांची सर्जिकल औषधे आणि साहित्य विक्री करण्याकरिता ईश्वर या नावाने शासकीय रुग्णालय चौक परिसरात फर्म आहे। त्या माध्यमातून मेडिकल आणि रुग्णालय यांना साहित्याचा पुरवठा करण्यात येतो। संशयित सविता जाधव आणि विराज जाधव यांना सदरची फर्म देखरेख आणि मॅनेजमेंट करिता तोंडी करार पत्राने चालवण्यास दिली होती। संशयितांनी 1 जुलै 2021 ते 15 मार्च 2024 या कालावधीत फर्मचा व्यवसाय 1,16,20,115 रुपये झाला। त्यापैकी संशयितांनी रोख 53,90,274 आणि ऑनलाईनच्या माध्यमातून 21,05,557 रुपये फर्मच्या नावे असणाऱ्या बँक खात्यात जमा केले, परंतु उर्वरित 41,27,314 रुपये फर्मच्या खात्यावर संशयितांनी जमा केले नाहीत। ही बाब लक्षात आल्यावर फिर्यादी अर्चना माने यांनी उशिराने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली। स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन महिन्याच्या 10 तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, वेतनाची व फरकाची बिले जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात अशी मागणी करत जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने जिल्हा परिषदेवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला आहे। सुमारे 2 तास कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले। त्यात म्हटले की सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, जिल्हा परिषद भरतीमधील 10% ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष जाहीर करून तातडीने भरती करावी, 3,410 रुपये राहणीमान भत्ता द्यावा, लोकसंख्येची जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी, प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना गणवेश द्यावा, सेवा पुस्तके ओळखपत्रके द्यावीत, कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर कामावरून कमी करणाऱ्यांवर कारवाई करा, दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान जमा करा, वसुलीसाठी प्रशासनाचं सहकार्य मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून चाफ कटर, PVC, HD पाईप या अवजारांसाठी आणि ड्रोन AIच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात आली। यावेळी 643 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली। यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊसाचे उत्पादन वाढीसाठी 43 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेता, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते। ऑनलाईन झालेल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील विविध भागातून सुमारे 1,032 शेतकरी सहभागी झाले होते, तसेच प्रत्यक्षात 6 शेतकरी उपस्थित होते।